रामकृष्ण हरी. माणसं विषयांच्या आहारी इतके जातात की त्यांना आपण काय करत आहोत हेच कळत नाही. एकाने अग्निपदरात बांधला आणि पलंगावर झोपला. पलंगाने पेट घेतला, घरही पेटलं आणि तो घरासहित जळला. याला अग्नीला दोष देता येणार नाही. यात अग्नीचा काय दोष आहे? तसं एकाने राजाच्या कपाळी कस्तुरीचा टिळा पाहिला आणि याने बिबव्याचा टिळा लावला, बिबव्याचं तेल लावलं आणि ते ओतलं आणि कपाळावर मोठा डाग आला. मग बिबव्याला दोष देता येणार नाही. तसं एकाने घर पेटून दिलं आणि ते विझवण्यासाठी विहीर खोदत बसला. मग अंतकाळी जर आपण हरी हरी म्हटलो तर हरी पावेल का? हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, अग्न टाकून आपल्या घरावरी, तातडीने खानो धावे विहिरी, तैसा मृत्यू काळी म्हणे हरी, हरी कैसे निपावेल. मग अंतिम समयी जर आपण हरीचं नाव घेतलं तर तो कसा पावेल? जसं तहान लागल्यावर आपण विहीर खोदत बसलो तर आपली तहान भागणार नाही. यासाठी अगोदरच आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. प्रत्येक क्षणाला त्या भगवंताची आठवण काढावी लागेल, भक्ती करावी लागेल, तरच आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि म्हणून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला वेळोवेळी जागं करतात की बाबांनो जागं व्हा. मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण, नरदेह संचित दैवे, सर्वानुभूती गोड व्हावे, नका निघू अधपाती, शेख मोहम्मद विनविती. हा मनुष्य जन्म योगायोगाने मिळालेला आहे. या मनुष्य जन्माचं सोनं करा, आनंदी जीवन जगा आणि भगवंताची भक्ती करा. रामकृष्ण हरी.